आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेला आहात. एवढे पूर्ण गावकरी लोकांना काय झालेला आहे प्रकार आणि कशामुळे आलेला आहे? काल शनिवारी जी अचलेरमध्ये घटना घडली जाळपोळ आणि मारहाणीची, ती घटना अर्धवट माहिती घेऊन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. पूर्ण माहिती पोलिसांनी घेतलेली नाही. शातीर गुन्हेगार, गुंडगिरी करणारे, दहशत निर्माण करणारे, हप्ते वसुली करणारे अशा लोकांनी आमच्या एका तुळशीदास सोलंकर नावाच्या एका तरुणास बेदम मारहाण केली भर चौकामध्ये. आणि त्याचे गुन्हे मुरुम पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून घेत नाहीत किंवा त्याची दखल घेतली जात नाही. आजपर्यंत तो दवाखान्यात ऍडमिट असताना देखील पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्या विरोधात अर्धवट दाखवलेले फुटेज बघून गुन्हे दाखल करून प्रतिष्ठित लोकांवरती अचलेर मधल्या गुन्हे दाखल करून धरपकड करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू आहे. त्यांना आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, व्हिडिओ फुटेज दिलेले आहेत, त्या गुंडांनी दगडफेक केलेले चित्रीकरण दिलेलं आहे आम्ही. तरी देखील त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचे गुन्हे दाखल केलेले नाहीत आतापर्यंत. पोलीस प्रशासनाला व प्रशासनाला आमच्या गावकऱ्याकडून एकच विनंती आहे, ते या सराईत गुंडावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून गावात शांतता ठेवण्याची पोलीस प्रशासनाने काम करावे एवढी विनंती. कोणत्या गावचं प्रकरण आहे? अचलेर. शनिवारी हे प्रकरण घडलेलं आहे. शनिवारपासून आजपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही. पेशंट दवाखान्यात आहे, दवाखान्यात देखील पोलिस गेलेले नाहीत. अद्यापही त्याची फिर्याद घेतलेली नाही. फिर्याद घेऊन त्या सराईत गुन्हेगारांना अटक करून गाव शांत ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावे. झालेला प्रकार काय नेमका? झालेला प्रकार मी सांगितलं ना आता. तुळशीदास सोलंकर या तरुणास त्यांनी भर चौकामध्ये बेदम मारहाण केली, हॉकी स्टिकने मारहाण केली, 7 ते 8 जणांनी मिळून मारहाण केली. त्याची फिर्याद पूर्व वैमनस्यातून ही मारहाण केलेली आहे. पूर्व वैमनस्यातून मारहाण केलेली आहे. एकट्यास पकडून 7 ते 8 जणांनी मारहाण केली आणि मारहाण करून ते तात्काळ पळून गेले लगेच. कोण आहेत ते मारणारे? मारणारे गावातीलच आहेत. प्रदीप पुजारी, सचिन पुजारी, हरिभाऊ पुजारी व त्यांचे 6 ते 7 भाऊ लोक, मयूर पुजारी, असे 7 ते 8 लोक त्यांच्या गावातले भाऊच आहेत. ते सगळेजण मिळून हे गावात दहशत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारवाई काय करत नाही, आता मॅडमला आम्ही भेटलो. मॅडमने आमचे निवेदन घेतलं. पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असे मॅडमने आश्वासन दिलेलं आहे. शस्त्रास्त्र वगैरे आहेत? हो, भरपूर आहेत. त्यांच्या घरात तलवारी आहेत, काट्या आहेत, सगळेच आहेत. आता पण आम्ही मॅडमला सांगितलं की त्यांच्या घराची झाडझडती घ्या, झाडझडती घेऊन तुम्ही एकदा पहा. हे मॅडमला देखील आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता माणसं आहे, सरपंच आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, सगळं गावच आहे इथं. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील मदने. आमच्या लोकाला त्रास आहे, महिलाला त्रास आहे. देवळाला चाललं तरी गाड्या तर कट मारून त्यांनी चालले ती. आम्ही देवळाला जावं का नाही, मंदिराचं दर्शन करावं का नाही, आमच्या माणसाला काय धोका होऊ नये, गाव सुरक्षित राहावं, आमची हेच इच्छा आहे. किती दिवसापासून राहता? हे आता 5-6 दिवस झालं सारखं चालूच आहे. शनिवार पासून कायमच चालू झालंय. त्याच्या अगोदर काय त्रास होता? ह्याच्या अगोदर बी होतच. अगोदर बी होतच. पण आम्ही गावातलं संबंध आहे म्हणून आम्ही प्रकरण गावातलं वाढवू नये म्हणून आम्ही आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही. जे बी होईल ते आम्ही सोसलाव. पण आता आम्हाला सोसणं होईना झालंय. आता डोसक्याच्या वर गेलंय. चाकर महिन्याची भाकरी आणायला जाताना पोरग त्याला एकट्याला गाठून त्यांनी मारले ती. 8 जणी मारले ती. किती वाजता आला होता? कुठं? इथं 11ला आला आम्ही. आता किती वाजत आले? आता 4 वाजली ती. काय एवढा उशीर काय झालं? कारण काय? काय आता आम्हाला मध्ये बोलविलेच नाही ती की काय चौकशी करत होते मध्ये. ये इकडे. आम्ही गेलो होतो, चौकशी केली. त्यांनी गुन्हा दाखल करा म्हणायचे त्यांच्यावरती आणि कुठल्याही घाणेरड्या नजरेने बघायला इशारा करायला की काय त्याचा निकाल लावा, काय करायचं करा तुम्हाला, पण आम्हाला गावात तो नकोच आहे. त्याला गावातूनच काढा. कारण की मुलीवाला त्यांना घाणेरड्या नजरेत बघायला इशारा करायला. एकट्याची 8 जण आहे. लेडीजला करायचं काय कारण आहे त्याचं? काय आहे ते जेंट्स सोबत करा ना. लेडीजला घाणेरडे डेव्हलप करायचं, मंदिरला जाते वेळेस आठवायचं, मोबाईल दाखवते, आणि काहीतरी स्टेटस स्टोऱ्या टाकून धमकी दाखवायचं. जे काय रिअल मध्ये येऊन सगळं मिटवा ना.
तुम्हाला मॅडम काय म्हणले आतमध्ये गेल्यानंतर काय आश्वासन तिथं गुन्हा दाखल कर, तुझ्यावरती जे काय आरोप झालेत ना तिथं गुन्हा दाखल कर. आणि जे त्याचे आरोप आहेत ना माझ्याकडे पण आहेत, दाखवते 1 मिनिट. दुकानला गेलो तर आमच्या चौकात दुकान आम्हाला किराणा ते घेऊ देत नाही तिथं. किराणा दुकान 5:30 वाजता मी मंदिरला जाते तर तो तिथं टच राहतोय. का राहतो तो माझ्या पाठीमागे? धमकी द्यायला ते भर चौकात मारतो तुला, अजून तर सुरुवात आहे तुझी. ते सगळे त्याची स्टेटस स्टोरी टाकूनच आहे ते. म्हणजे माझ्या मामालाही ह्याच्यापासून अजून धोका आहे, ते तुम्हाला सगळ्यांना सांगायला. मामालाच नाही सगळ्यांना धोका आहे, पण जास्त धोका त्यालाच आहे. चौकात अजूनही मारतो म्हणाले, भर चौकात त्याला. त्याची स्टेटस स्टोऱ्या बघा. आणि आम्ही असं काय करत नाही. 12 लागले म्हणताना सोडवायला गेले होते, मलाच त्याने ढकलून दिले. परत मग आम्ही त्यांच्या घरी विचारायला गेलो, त्याने आमच्यावर दगडफेक केलं. आम्ही इथं विचारायला आलो मॅडमला, त्यांनी म्हणजे गुन्हे दाखल करा स्टेशनमध्ये. तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो का तुम्ही? हो गेलो होतो. त्याने म्हणजे दवाखान्यातले सर्टिफिकेट आणून द्या, मग घेऊ. मग सर्टिफिकेट आणून द्या. कोण आलं नव्हतं का नाही हॉस्पिटलला? नाही दखलच दखलच देत नाही, ते आमचं घेणं गेलं. कारण काय असेल? काय कारण काय नाही, आमचा मुलगा नोकरच्या गाड्याचा डबा आणायला गेलेला होता. आज आपण मॅडमला भेटलो, मॅडम काय म्हणल्या तुम्हाला? मॅडम म्हणल्या तुम्ही दवाखान्यातलं सर्टिफिकेट आणा, मग आपण तो. तुमचा आमच्याकडे काही पुरावा नाही. पोलिसाला पाठवलं नाही का जबाब घेण्यासाठी? पाठवलं, त्याने घेतलेच नाही. घेतले नाही जबाब? नाही घेतले. जबाब घेतल्याशिवाय मग काय झालं ते कळणार नाही ना? नाही घेतले. भर चौकात 8-10 जण अडवले माझ्या मुलाला, येऊन चांगली जखम केली माझ्या मुलाला. रक्त निघाले, पण अंगाला सगळ्या गाठी आलेल्या त्या. माझ्या मुलाला अजिबात फिरू देत नाही. माझ्या मुलाचं काय आहे ते हे करून द्यावं. रहिवासी आहे. 12 वर्ष दहशत होती. त्यासोबत मेन हस्तक हरिभाऊ दिगंबर पुजारी हा गुंड होता. त्यानंतर त्यांची काही प्रवृत्ती बाहेर जायला तयार नाही. आता त्याच्यानंतर प्रदीप पांडुरंग पुजारी हा पूर्ण गावामध्ये तुम्ही चौकशी करा, पूर्ण गावामध्ये महिलाला छेडछाड, पुरुषांना धमकी देणे, 100च्या स्पीडनं गाडी मारणे, तलवारी घेऊन फिरणे, त्यांच्या घरात कुठलीही वस्ती तुम्ही बघा, हाती स्टिकनं मारणे, तलवारीनं धाक दाखवणे, धमकी देणे, असा प्रकार, त्या गुंडाचा प्रकार फार वाढला आहे. ते 12 वर्ष गावात दहशत केलेत. आमच्या गावात तुम्ही चौकशी करा, यांची एवढी दहशत झाली की लोक त्यांच्या विरोधात तक्रार द्यायला तयार नाहीत. तो काही केला तर तक्रार द्यायला तयार नाही. हप्ते घेतो, कमिशन घेतो, धमक्या देतो, कुणीही त्याच्या विरोधात तक्रार द्यायला तर दहशत. ज्या वेळेस आम्हाला मारणार आणि अगोदर त्याची एफआर राहणार आणि आमचं गेल्यानंतर एफआर देते, त्याची परिस्थिती ह्या गुंडाने केली आहे. आमचे पब्लिक काही त्रास दिलं तर तिथे पोलीस स्टेशनला एनसी किंवा एफआर फाडायला जायला तयार नाहीत. काहीच उपयोग नाही. एवढी त्याची दहशत आहे. दहशतीला भिवून लोक त्रास सहन करत आहेत. त्यामुळे आम्ही आमची तक्रार इथपर्यंत आलो. आमची तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तो पूर्ण गावाला वेठीस धरला आहे. मी कुणालाही सोडणार नाही. मला गाव भेणार, गाव नाही भेलं तर मी कुणालाही सोडणार नाही, त्याची अशी धमकी आहे. लोक बाहेर, महिला असू द्या, मुली असू द्या, कोणी प्रत्येक विषयात, गावातल्या केसवड्या विषयात तो इंटरफाय करतो आणि धमकी देतो. पोलीस दखल घेत नाही. पोलीस अजिबात दखल घ्यायला तर पोलीस दखल आतापर्यंत 12 वर्ष माझ्या गाव, तुम्ही गावात कुठल्याही लोकसंख्या 20,000 लोकसंख्या आहे, तुम्ही 18,000 लोक त्याच्या विरोधात सांगतील. 18 ते 19,000 लोक त्याच्या विरोधात. कुठली महिला, कुठल्या लहान लेकराला विचारा, ते सराईत गुंड आहे. हातपारी झाली होती. हातपारी झाल्यानंतर इथं गावातले लोक हातपारी घालून बसले. त्यांना मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथून सुटून आला. तो त्याच्याकडे कोण लक्ष देणे, हातपारी झालेला माणूस होता. त्यानं कोर्टातून हातपारी कॅन्सल करून आला. आता परत ते 10-12 लोकांचा ग्रुप आहे. ते सगळे गुंड एकत्रित होऊन आमच्या गावाला, आता गरीब गोर तर बाहेर पडू शकत नाही. ते एवढं तकलीफ आहे, त्याचं एवढं त्रास आहे. त्यांच्या पाठीमागे काय राजकीय बळ आहे का? त्यांच्या पाठीमागे राजकीय बळ आहे. आम्ही नावं घेऊ शकत नाही. खासदार आमदारचा हात आहे त्यांच्या मागे, म्हणून तर आमची दखल घेत नाहीत. त्याच्या मागे राजकीय बळ आहे. सगळं साम दाम दंडा, हप्ते घेतो, कमिशन घेतो. आम्ही रोजान जाणार, आम्ही काय करणार? आमच्याकडे तर उसाला पण यायला पैसे नाहीत, आम्ही काय करणार? हप्ते काय, त्यांना परगावचे गाडी आले. आता कुणाला हप्ते घेतो, प्रूफ मध्ये सापडत नाही. कुणाकडून हप्ते घेतो ते तुला खलास करतो.
ते हप्ते देतात परगावचे गोरगरीब गावातले गरीब पैसे देऊन बसतात घरी. ते 12 वर्ष गुंडासोबत राहिला त्याचा हरिभाऊ दिगंबर पुजारी 12 वर्ष गुंडासोबत राहिला. अनेक गुन्हे आहेत. त्याच्यानंतर हे प्रदीप पांडुरंग पुजारी हा सराईत गुंडा आहे. पोलीस स्टेशन आमच्या दखलच घेत नाही. इथून जाऊ द्या तुम्ही. मुरुम पोलीस तालुका उमरगा मुरुम पोलीस स्टेशन. आज मी भिवून पाराने लोक जातच नाहीत. आता मुलीवर छेडछाड होऊ द्या किंवा बायकावर खाली मुलून घालून जातात. बायका मुली खाली मुलून घालून जातात. त्याची दहशत आहे. 200 स्पीडनं 100च्या स्पीडनं बुलेट मारतो तो. मागणी आमची त्या सराईत गुंडावर योग्य ती कारवाई व्हावी. प्रशासनानं दखल घ्यावी. प्रशासन दखल नाही घेऊन आम्ही आत्मदान करू.